तोंडाला मी पावडर नाही लावला होता, नुसती क्रीम लावली होती आणि होताला लिपस्टिक लावली होती आणि गळ्याला पण लिपस्टिक लावत होते आणि माझी आई ना सोनी बांधली होती. तर मी तुम्हाला दाखवते लाल लाल कलरची बांगडी, लाल लाल कलरची बांगडीचा कलर लाल. चला सोबत नसर सोबत नसे कप्पे इथे ये काहीतरी बरं जाते ये ब्युटिफुल लाईफ कोर्स फास्ट आणि ते काढीच आमतोय तार बनतोय पाच पैदलाई होईला हे लाल लाल कलरची बांगडी बांगचं कलर लाल. चला सोबत आता माझे गाणं बोलू झालं. प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय आणि गुड मॉर्निंग. तर आज सुरुवात झाली आहे व्हिडिओची ह्या आमच्या क्यूट पोरीच्या गाण्याने, जसं की तुम्ही पाहिलं असेल. आणि आज आहे सॅटरडे, त्याच्यामुळे ती घरी आहे. तिच्या वडिलांना पण आज सुट्टी आहे. सो आज आमचा प्लॅन आहे की हिला आणि तिच्या भावा म्हणजे आमच्या बाळाला घेऊन कुठंतरी बाहेर खेळायला जायचं आहे. बट लेट सी आता कधी आहे. मला असं वाटतं 4 वाजता आम्ही जाऊ. आणि आमचा सगळ्यांचा नाश्ता झाला आहे. आता फक्त घरातली छोटी मोठी कामं राहिलेली आहे. सो ती करते आणि मग बघूयात आज दिवसभर काय काय घडत आहे ते. तर थोडंसं रेस्ट करून नाश्ता पाणी करून मी इथं सगळी माझी साफसफाई करायला चालू केली आहे. इथं साईशाचा खेळण्यामधला मेकअप आरसा आहे. सो तिची अशी डिमांड होती की तो खूप घाण झाला आहे आणि त्याच्यामुळे हे साफ करून कचऱ्याचा डब्यापासून सुपलीपासून आणि पूर्ण पायपुसणे वगैरे सगळं मला साफ करायचं होतं. कारण मी हे बाल्कनीत याच्यासाठी करते, कारण बाल्कनी पण धुवायची असते आणि मग ते सगळं त्याच्यामध्ये निघून जातं. आणि बाथरूममध्ये केलं ना की बाथरूमच्या टाईल्सवर वगैरे खूप घाण होते आणि मग ते परत डबल काम पडतं. तसं त्याच्यामुळे मग मी हे सगळं बाल्कनीमध्येच केलं आहे. तर हे असं काहीतसं क्लीन करून बाल्कनी दिसत होती. ही माझी बेडरूमची बाल्कनी आहे आणि ही बघा अशी दिसत होती. आणि इथे ना कबुतराने खूप घाण केली होती. आणि ही आहे माझ्या हॉलची बाल्कनी, ती पण खूप एकदम व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे. सो याच्यानंतर मी स्वच्छ असे हातपाय धुवून इथं मी बटाटा घेते करायला. साईशाच्या वडिलांना म्हणजे यांना आज उपवास होता. सो मी बटाटा करत होते उपवासाचं. त्यांना खिचडी इतकी जास्त काही आवडत नाही. सो मी प्रत्येक शनिवारी त्यांना बटाटाच करते. आणि बटाटा एकदम सिम्पल वेनी केला ना की खूप जास्त चांगला लागतो आणि मला खूप आवडतो हा उपवासाचा बटाटा. सो मी इथं तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते. सो इथं कढई घेतली आहे ना. सो मी आज मीठ आणि सगळं वेगळं ठेवते, तूप वगैरे जे काही यूज करतो आपण उपवासाला ते. सो येस, आता कढईमध्ये आपण थोडंसं तूप टाकूयात आणि थोडंसं तूप गरम झालं ना, हे मी त्या दिवशी कढवलेलं तूप आहे आणि ते इतकं भारी स्मेल करतं आहे.
मी फर्स्ट टाईम केलं होतं आणि मला वाटलं नव्हतं की हे इतकं चांगलं टर्नआउट होईल, बट इट्स रिअली व्हेरी नाईस आणि मला जमलं याचा मला खूप जास्त आनंद आहे. सो येस, इथं मी टाकते आहे भाजलेले शेंगदाणे आणि मिरची जी मिक्सरमधून मी काढून घेतली होती ती मी ह्याच्यामध्ये टाकते. ओके, आणि हे ना थोडंसंच परतायचं आहे कारण शेंगदाणे भाजलेलेच असतात, सो त्याला इतकं काय परतायची गरज नाही पडत. अर्धा मिनटं 1 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर डायरेक्टली याच्यामध्ये टाकायचे आहेत बटाटे. आणि बटाटा पण चांगला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. मी ना शेंगदाणे आणि मिरची भाजताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं, सो आत्ता त्याच्यानंतर पण आहे ना मी अंदाजाने मीठ टाकणार आहे. सो तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ह्याच्यामध्ये मीठ टाका. सो मी इथं थोडंसंच मीठ टाकलं आहे, मी आधी मीठ टाकलं होतं. आणि हा एवढा बटाटा मी माझ्यासाठी आणि यांच्यासाठी दोघांसाठी पण केलेला आहे. आज साईशाची फरमाईश नव्हती काय करण्याची, सो येस. आता याच्यामध्ये भरपूर सारं पाणी टाकायचं आहे आणि मी पाणी एवढं जास्त यासाठी टाकलं आहे की साईशाच्या वडिलांना हे असं थोडंसं रसाळच आवडतं, कोरडं नाही आवडत. सो ह्यात पाणी टाकलं ना की याला मोठ्या गॅसवर एक चांगली उकळी येऊन द्यायची आणि मग गॅस बारीक करून याला शिजून द्यायचे. सो बटाटा तुमचा रेडी होऊन जातो. सो तो बटाटा शिजेपर्यंत मला खूप भूक लागली होती, सो इथं राईस तोपर्यंत मी इथं फ्राईड राईस खाल्ला आहे. इथं ही साईशा दही खाते, तिला जेवायचं नव्हतं. सो त्याच्यानंतर तिचं फरमाईश होती की मॅगी, मग ती मी मॅगी बनवली. एका साईडला बाळाचं शिजायला ठेवलं. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळेजण मस्त रेडी होऊन फिरायला गेलेलो. बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.